गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेच आता। जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाच्या चरणी, शारदेच्या चरणी, सद्गुरूचरणी मनोभावे नमन करून आज आपण शिवमहात्म्य असा विषय चिंतनासाठी घेतलेला आहे। कारण हे जे शिवमहात्म्य आहे, व्यासांनी सगळ्या पुराणांची रचना केलेली, सगळे वेदातले सिद्धांत की जे वेद आपल्याला कळत नाही, आणि ते सिद्धांत सगळे सुलभतेने या पुराणांमधून त्यांनी काय केलेले आहे, तर अगदी सुंदर रीतीने आपल्याला मार्गदर्शन होईल अशा पद्धतीने सगळं पुराणांची रचना केली। आणि त्याच्यामधून नक्की माणसाचं ध्येय काय आहे, काय त्याला मिळवायचं आहे, की एवढा चांगला सुंदर मनुष्य जन्म मिळाला आहे आणि मग तो कसा वापरावा, आणि त्याच्यामध्ये श्रेयस काय आहे, प्रेयस काय आहे, ह्याची काय झाली पाहिजे, ह्याचा नीट विचार माणसाने करावा। कारण खूप वेळा आपण बघतो की जे प्रेयस म्हणजे आपल्याला आवडणारं असतं, पण ते हितकारक नसतं, म्हणजे ते श्रेयस नसतं। म्हणजे उदाहरण, आता डायबिटीस झाला आहे, गुलाबजाम खूप आवडतात, म्हणजे ते प्रेयस आहे पण श्रेयस नाही आहे ना। तसं आहे की एवढं सगळं काय आहे, हे सगळं जीवन आहे आपलं, आणि त्या जीवनामध्ये नक्की श्रेयस काय आहे, प्रेयसाच्या मागेच मनुष्य धावतो, आणि त्याचं मार्गदर्शन आपल्याला या शिवमहात्म्यामधून होतं। की म्हणून हे जे शिवपुराण आहे त्याच्यामध्ये हे महात्मा आधी सुरुवातीला असं म्हटलं आहे की हा मनुष्य हा जो जीवन जगतो आहे त्याच्यात तो खूप चुका करतो। आपण बघतो की नाही, आपल्या हाताने पण एवढ्या वर्षात किती चुका झाल्या, कळतं किती वेळा की चुका करायच्या नाही, तरीसुद्धा काय होतं, त्या चुका होतातच। असं एक उदाहरण आहे की मन जे आहे ना, त्याला मनाला कितीही त्याला काय आहे, किती समजवलं ना, तरी ते काय होतं, ते या प्रेयसाच्या मागे धावतच राहतं, म्हणजे चुका करतच राहतं। आणि मग आता तरीसुद्धा माणसाला असं वाटतं ना की आता ह्या ज्या चुका तर झाल्या आहे माझ्या जीवनात, पण तरीसुद्धा आता मला काय करायचं आहे, तर श्रेयसाकडे जायचं आहे। मग त्याच्यासाठी शुद्ध झालं पाहिजे, आणि म्हणून हा जो परमात्म स्वरूप शिव, त्याच्या काय चरणाशी जायचं, तिथे काय करायची, पूर्ण शरणागती पत्करायची। कारण शिव आपल्याला माहिती सगळ्यात भोळे देव आहेत, अत्यंत भोळे, आणि म्हणून कितीही चुका केल्या पण त्यांच्या शरण गेलं ना की ते काय करतात, सगळ्यातून आपला उद्धार करतात। एक उदाहरण आपण बघूया की एक देवराज नावाचा एक विप्र होता। तर सगळ्या प्रकारची व्यसनं होती त्याला, मदिरा पान करायचा आणि गणिकाकडे जायचा, माता पित्याचा त्याग केला होता त्याने, आणि इतकं त्यांना त्रास देत होता। तर अशा पद्धतीचा हा विप्र होता। तो एकदा काय झाला, एक बाहेरगावी कामानिमित्त गेलेला होता,
आणि तिथे राहिला होता. तिथे त्याच्या शेजारीच काय होतं, शिवमंदिर होतं. आणि तिथे कथा चालू होती. आणि योगायोगाने काय झालं, दुसऱ्या दिवशीच तो तिथे गेल्यावर आजारी झाला. आणि पुष्कळ आजारी झाला, त्यामुळे त्याला बाहेर जाता येत नव्हतं. आणि आतमध्येच काय आहे, त्या ती धर्मशाळा काय होती, तिथेच तो पडून असायचा. आणि शेजारीच शिवमंदिरामध्ये हे शिवपुराण चाललेलं होतं. इच्छा नसताना पण कानावर त्याच्या पडत होतं ते सगळं. 7 दिवस इतका तो आजारी होता की त्याला उठता येत नव्हतं. आणि तो काय करत होता, ऐकत होता. आणि 7 दिवसांनी हे संपली कथा. आणि त्याला पण त्याची पण सेवा करणारं कोणी नसल्यामुळे त्याचा पण मृत्यू झाला. हं. आता यमदूत आले आणि त्याला बांधून घेऊन जायला लागले. त्यावेळेस गौरवर्णाचे दुसरे यमदूत आले आणि ते म्हणाले की तुम्ही याला घेऊन नाही जाऊ शकत. कारण जरी त्यांनी कितीही पाप केलं होतं, हं, पण त्यांनी शिवकथा ऐकली ना, श्रवण केलं. आणि त्यामुळे श्रवणाचं इतकं महत्त्व आहे की श्रवणाने सगळ्या पापांची काय होते, तर निवृत्ती होते. आणि म्हणून त्याला सुंदर आता काय स्वरूप मिळालं आणि तो शिवलोकामध्ये गेला. म्हणजे त्याला सद्गती मिळाली, शिवचरणाजवळ राहायला मिळालं, सद्गती झाली. असं काय म्हटलेलं आहे की असे काय आहे शिव. दुसरी एक छान अजून उदाहरण आहे की चंचला नावाची विप्रपत्नी असते. विलक्षण म्हणजे तिची काय आहे, एक वेगळीच कथा की ती स्वतः पतिव्रता आहे. पण तिचा पती जो असतो ना, तो बहिर्गामी असतो. हं? आणि एकदा तो म्हणजे बाहेर काही करत असतो. आणि थोड्या दिवसांनी तो काय म्हणतो पत्नीला, तू सुद्धा काय आहे असंच कर माझ्यासारखं. आणि तू ज्या ज्या पुरुषांबरोबर राहशील ते पैसे मात्र मला द्यायचे. आणि असं करून काय झालं, तिला पतित केलं. थोड्या दिवसांनी त्या पतीचा मृत्यू झाला. आता ती ज्या गावात राहत होती तिथल्या सगळ्या बायका गोकर्ण महाबळेश्वरला गेल्या. ती पण त्यांच्याबरोबर गेली. तिथे कथा चालू होती भागवताची. आणि ती सगळ्याजणी बसल्या ऐकायला. आणि त्यावेळेस ते महाराज असतात, ते त्याच्यामध्ये असे वर्णन करत असतात. भागवतामध्ये असं आलेलं आहे, पुष्कळ तुम्ही जशी कर्म करता त्याप्रमाणे तुम्हाला काय असतं, त्याप्रमाणे तुम्हाला नरकाची प्राप्ती होते. जी चूक आहे तसा नरक. कितीतरी प्रकारचे 23 प्रकारचे नरक सांगितलेत भागवतात. की जे तुम्ही काय ते कर्म आहे त्याच्याप्रमाणे तो नरक कळतो. तर कारण काय की ह्या संसारामध्ये हा सिद्धांत आहे की जे तुम्ही कर्म कराल त्याचं फळ तसं मिळणारच. कारण जे जे आपण करतो ना, ते आपल्याला असं वाटतं की कोणाला कुठे माहीत आहे. मनात चांगला वाईट विचार आला तरीसुद्धा आपल्याला वाटतं की कोणाला कुठे कळतंय. पण तो भगवंत आहे ना, त्याला सगळं कळत असतं. म्हणजे चित्रगुप्त असं म्हटलेलं आहे की आपल्या इथे CCTV म्हणतो ना, तसं चित्रगुप्त आहे. तिथे सगळं काय होतं, चित्रण होत असतं आपल्या जी जी कर्म, जे जे विचार सगळ्याचं. आणि त्यानंतर ते सगळं काय, जेव्हा हा जीव जातो, शरीर तर इथेच राहतं. हं? कारण हे शरीर कसं आहे, ते 17 तत्वांचं झालेलं आहे. काय, पंचकर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन, बुद्धी, हं? असे 17 तत्वांचं ते इथेच राहतं. पण त्याच्यामधला जे लिंगदेह असतो तो सगळे संस्कार घेऊन जात असतो. आता त्या संस्कारामध्ये सगळं काय चित्र नसतं, कसं जीवन जगलं आहे त्याचं. आणि त्याप्रमाणे त्याला काय आहे, तशा शिक्षा मिळत असते. म्हणून माणसाने असं म्हटलेलं आहे की गाफील राहूने जगताना खूप विचारपूर्वक जगायला पाहिजे. की प्रत्येक गोष्टीचा काय आहे, आपल्याला हिशोब द्यावा लागत असतो. आणि म्हणून
असं जे सगळा रेकॉर्ड असतो. हं? आणि तो सगळा उघडला जातो. आता तुम्ही असं म्हणा की कोणाचं खूप चांगलं केलंय, खूप ब्राह्मणांची सेवा केली, अमुक, ते सुद्धा काय आहे, सगळं तुम्ही बोलून नाही दाखवलं तरी भगवंताच्या तिथे सगळं रुजू होत असतं. आता हे सगळं ते काय सांगत होते महाराज. तिने हे सगळं चंचलाने ऐकलं. तिला खूप लक्षात आलं, अरे बापरे, आपण किती पाप केलंय. मग तिने काय केलं, एकांतात गेली. म्हणजे सगळी कथा संपल्यावर त्या महाराजांना एकट्यांना जाऊन भेटली आणि तिने सगळं सांगितलं की असं असं माझं जीवन गेलंय. ते म्हणाले, काही हरकत नाही, तू जर, तुला आता पश्चाताप होतोय ना मनापासून, आणि तू आधी चांगलीच होतीस, तुझ्या पतीच्यामुळे अशी झालीस ना, तर पण आणि त्यातून तुला आता पश्चाताप जर होतो, तर तुझ्या सगळ्या ज्या चुका आहेत ना, त्या सगळ्या कशा होतील, सगळ्या दहन होतील. हं? म्हणून भगवंताचं गीतेमध्ये आश्वासन आहे, अपिचेत दुराचारो भजते अनन्य भाग. हं? म्हणजे जर त्याला पश्चाताप झाला आणि माझ्या शरणात आला ना, तर मी त्याचा उद्धार करतो. हे काय भगवंताचं आश्वासन आहे प्रत्येक जीवाला. हं? म्हणून माझ्या भक्ताचं असं म्हटलं, साधुरेवच मंतव्य, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. हं? आणि म्हणून ते तिला सांगतात, तू काय कर, शिवपुराणाचं काय कर, श्रवण करत जा आणि ओम नमः शिवाय हा मंत्र सतत म्हणत राहा. हं? असं करता करता काय झालं, तिचं पण देहावसान झालं आहे. हं? आता सगळे पार्वतीचे गण तिला घ्यायला आले आणि ती काय आहे, पार्वतीच्या जवळ तिच्या सेवेमध्ये जाऊन राहिलेली आहे. हं? आता एक दिवशी काय होतं, पार्वती बघते की ही अशी उदास का बसली आहे, म्हणून तिला विचारते. तर ती म्हणते की काय आहे, माझा तो उद्धार झाला, पण तो माझा पती आहे ना, त्याचं काय झालं असेल माहीत नाही. तर ती म्हणते काय हरकत नाही, ती आपल्या गणांना सांगते, जा जरा बघा तो कुठे आहे, काय आहे. ते गण जातात आणि म्हणतात की तो विंध्याचल पर्वताच्या तिथे भयंकर पिशाच्य अवस्थेमध्ये तो फिरतोय. तर मग तिला, ती ऐकून तिला वाईट वाटतं. मग ती म्हणते, कसं काय उद्धार होईल. मग पार्वती म्हणते, काय हरकत नाही, मी सांगते. त्यांचा तुंबर नावाचा हा एक गण असतो की तो सुंदर काय गायन करायचा. त्याला बोलून सांगते ती की त्याला शिवकथा ऐकवा. ते सगळे गण म्हणतात की अहो, तो एक मिनिटं पण बसत नाही, तर त्याला कसं काय बसवणार एवढं ऐकायला. काही नाही म्हणे, झाडाला बांधून पण तिला ऐकवा. आणि मग त्याला पकडून आणतात, झाडाला बांधून. त्याला काय आहे, इच्छा नाही तरी त्याला हळूहळू काय आहे, ती सगळी शिवकथा ऐकवतात. हं? म्हणजे आता असं आहे, आपल्याला असं वाटतं की भूत प्रेत खरंच असं काही असतं का. हं? पण खरंच असतं, असं आहे म्हटलेलं आहे की विवेकानंद विवेकानंद कशात मानत नव्हते, आधी तर खूप नास्तिक होते. पण जसं जसं रामकृष्णांच्या जवळ आले आणि हळूहळू काय आहे, त्यांची सगळं श्रद्धा बसली, सगळं झालं, पण तरी ते भूतप्रेतात नव्हते मानत. पण काय झालं, एकदा ते अमरनाथच्या यात्रेला चालले होते आणि त्यावेळेस वाटेमध्ये एक दिवशी रात्री पहाटेला म्हणजे त्यांच्या स्वप्नात एक भूत आलं. आणि नंतर ते प्रत्यक्ष प्रगट होऊन पण त्यांनी सांगितलं की मी सुद्धा या यात्रेत आलो होतो, पण काय झालं, माझा मृत्यू झाला इथे आणि माझं काही श्राद्ध कर्म काही झालेलं नाही आणि त्यामुळे मी या योनीत भटकतोय, मला गती नाही मिळत आहे. तर तुम्ही माझं श्राद्ध करा. दुसऱ्या दिवशी विवेकानंदांनी त्यांचा मानलेला मुलगा होऊन एका ब्राह्मणाला बोलवून सगळं श्राद्ध केलंय. आणि पुन्हा त्या भूताने येऊन सांगितलं की मला सद्गती मिळाली. म्हणजे या गोष्टी कल्पित नाही आहेत असं सांगायचं. तर अशा प्रकारे काय आहे, त्या तुंबर त्या चंचलाच्या पतीला कथा काय आहे ऐकवतात. ते जबरदस्तीने, जसं आपण लहान मुलाला नाही का औषध देतो, कडू औषध बळजबरीने पाजतो आणि मग त्याला गोड काहीतरी गुळ खायला देतो,
तसं ह्याला काय आहे, जबरदस्तीने सांगतात ते. पण त्याचा परिणाम काय झाला, की त्याचे पाप हळूहळू नष्ट झाले. जसा जसा तो श्रवण करतोय तसे पाप त्याचे नष्ट होत आहेत. आणि नंतर दिव्य स्वरूप त्याला धारण केलं आणि गौरी माताच्या तिथे दोघे जण शिवधाममध्ये निवास करतात ते. म्हणजे अशा शिवाच्या कृपेने सगळ्या पापातून मुक्तता होते. असं याचं काय आहे महत्त्व, आपण महात्म्य आपण बघितलं. आता असे जे काय आहे, अशी शिवाची पूजा म्हणजे महत्त्व काय म्हटलेलं आहे, की मनुष्य जन्म आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, काय साधायचं आहे. मग अशी आपण म्हटलं तसं, की नक्की श्रेयस काय आहे, तसं नक्की साध्य काय आहे. तर ते काय आहे ते लक्षात आलं पाहिजे. आणि श्रवणातून, म्हणून म्हटलं श्रवण भक्ती ही आहे ना, ही इतकी श्रेष्ठ आहे सगळ्यामध्ये, की त्या श्रवणातून हळूहळू काय होतं, तृप्तता व्हायला लागते. साधायचं म्हणजे काय, तृप्तता, शांतता, आनंद, समाधान हे वाढत जाणं, हेच खरं साध्य आहे या जीवनामध्ये आपल्या. म्हणून नाहीतर आपण बघतो की कधीही माणसाची तृप्तता होत नाही. किती सगळं असलं तरी म्हणतात, अहो अजून तर पण काय आहे, थोडंसं माझी प्रकृतीच बरी राहत नाही. अहो काय पण काय, थोडंसं काय प्रपंचात जरा अजून हे सगळं नीट झालं तर बरं. काहीतरी काय आहे, अतृप्ती असते. एक खरं उदाहरण सांगते. हैदराबादच्या एक बाई, त्यांनी गुरुमंत्र घेतलेला होता आणि त्या 84 वर्षाच्या होत्या बरं का. त्यांना 8 वर्षापासून कॅन्सर झाला होता. 4 मुलं होती ते. ते लोकं त्यांची खूप सेवा करायची. पण त्यांना सांगितलं नव्हतं, की तू कॅन्सर झालाय असं. पण किती तृप्तता, की अगदी म्हणून म्हटलं ना, की जसं जास्त काय आहे, सतत त्या मंत्राच्या सहवासात त्या अखंड असायच्या. आणि त्याच्यामुळे एक दिवशी सकाळी उठल्या, स्नान वगैरे केलं आणि सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना म्हणे, आता सीताराम म्हणा सगळेजणं, मी चालले आता म्हणे. इतकी तृप्तता काय. म्हणून असं म्हटलेलं आहे, की अशा ह्या सगळ्या ह्याच्यातून आपल्याला काय मिळतं, तर अशी तृप्तता येते. आणि म्हणून असं म्हटलं, की ह्या जीवनामध्ये असं म्हणतं, की शिवपदाची प्राप्ती म्हणजे तृप्तता. हं? हेच खरं काय आहे, साध्य आहे. आणि जसं जसं ते साध्य जवळ येतं ना, तसं तसं मनुष्य त्याचे विकार कमी होतात. द्वंद्व जे आहे ना, मान अपमान, राग लोभ, हे सगळं कसे होतात, कमी कमी होत जातात. त्यामुळे असं शांत होत जातं मन. आणि जसं आपण म्हणतो ना, की शंकरावर आपण किंवा शिवलिंगावर काय करतो, अभिषेक करतो पंचामृताचा, त्या पाणी वाहतो, फुलं वाहतो, पण सगळं काय असतं ते निघून जातं ना. आणि तशी काय होती, तशी मनुष्याची अवस्था होते, की सुख दुःख मान अपमान काही आलं ना, तरी तो कसा होतो, अगदी शांत, अगदी निर्मळ अशा ह्याने जीवन जगू शकतो. म्हणून म्हटलेलं आहे, की अशी काय की शिवलिंगाची पूजा, की अखंड तत्परतेने मनापासून केली ना, तर शिवपदाची प्राप्ती होते. एक अजून एक सत्य घटना सांगते, की भिवंडीला, भिवंडीचे एक गृहस्थ व्यापारी होते. हं. जीवनभर त्यांनी काय केलं, शिवाची आराधना. आता व्यापारी होते, धन वगैरे छान कमवलं होतं. म्हणजे असं नसतं, की तुम्ही काय पूजापाठच करत बसा, असं नाही आहे. व्यवहारामध्ये सगळं करायचं आहे. व्यापार करत होते, धन कमवत होते. पण अंतःकरणाने काय होते, अत्यंत कसे होते, भगवंताचे भक्त. दर सोमवारी त्यांचा नियम होता. दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जायचं आणि सगळे लोक निघून गेले ना, की मग एकटे जाऊन पूजा करायची आणि म्हणायचे काय, की हे शिवबाबा, हं, मी काय आहे, एक दिवस तुझ्यामध्ये लीन होऊन जाऊ, अशी माझी एवढी इच्छा आहे. 40 वर्ष, 1-2 वर्ष नाही, 40 वर्ष हा नियम, की दर सोमवारी जाऊन पूजा करायची. हं? आणि एके दिवशी काय झालं, सोमवारी असेच पूजा करायला गेले होते
सगळेजण निघून गेले आहेत, पूजा करतायत आणि डोकं टेकतून पूजा झाल्यावर शिवलिंगाजवळ ते उठलेच नाही. त्यांची बायको पण होती बरोबर. अरे काय झालं काय झालं, डॉक्टर बघितलं तर काय, काहीच नाही. खरंच काय झाले, खरंच ते लीन झाले. हं? म्हणजे असं म्हणून म्हटले होते की अशी शिवाची आराधना श्रद्धापूर्वक केलं ना, किंवा शिवलिंगाचं पण केलं तरीसुद्धा काय होतं, अशा प्रकारे माणसाला सगळी प्राप्तता होत असते. कारण हा मनुष्य जन्मत आहे ना, इथेच काय करायचं आहे आपल्याला, या इथेच आत्ता हे सगळं सार्थक करून घ्यायचं आहे जीवनाचं. आणि त्याच्यासाठी खरं शिवस्वरूप कसं आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मग सच्चित आनंद हे खरं माझं स्वरूप आहे. त्या शंकराचं असं नाही आहे. ज्यावेळेस शंकराचार्य त्यांच्या गुरूंकडे गेलेले आहेत, ते विचारतायत, दाराच्या बाहेर उभे, कोण आहेस तू, काय म्हणतायत, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हं? म्हणजे मी कोणी हा नावाचा असा तसा काही नाही. त्यांचं आहे ना केवढं मोठं ते सुंदर स्तोत्र आहे की गुरु नैव शिष्य न, वायू नाही, अग्नी नाही, काही नाही, मी कोण आहे. म्हणून हे काय, मी खरा कोण आहे हे जाणणं, हेच खरं काय आहे, जीवनाची सार्थकता म्हटलेली आहे. आणि म्हणून की संसार आहे ना, हा सगळा संसार कसा आहे, सरत जातो, त्याला संसार म्हणतात. आणि किती त्याला पकडून ठेवलं ना तरी तो काय आहे, राहणार नाही आहे. तो सरतच जातो, सुटणारच आहे. तरी माणसं त्याच्याच मागे धावतात. आणि जे न सुटणारं जे तत्व आहे, हं, की जे सुटणार नाही आहे त्याच्या मागे लागत नाही. त्याच्या मागे लागलं तर काय आहे, तो कधीच सुटणार नाही आहे माझ्याजवळून. आणि त्यामुळे जीवनाची सार्थकता पण होणार आहे. म्हणून म्हटलेले की असं काय आहे, शिवाला घट्ट धरा. हं? संसार करा, पण मनाने धरायचं आहे कोणाला, तर त्या शिवाला धरा. हं? म्हणून म्हटलेले किती काय आहे, किती सगळी कर्म केली तरी काय आहे, सगळं इथल्या इथेच राहणार आहे. म्हणून किती लोक आपण बघतो की सगळं सोडून वनात जाऊन राहिले का, कारण ते जे श्रेष्ठ आहे, जे सत्य आहे ते मला हवं आहे. ही काय झाली पाहिजे, ही मनामध्ये इच्छा निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी आता खूप आपण वेगळी वेगळी साधनं सांगितली, श्रवण मनन निधिध्यासन असं काय उपनिषदात सांगतात. पण सगळ्यात सरळ असं म्हटलेलं आहे की सरळ उपाय कुठला आहे, तर शिवलिंगाचं पूजा करायची. मग आता असं हे शिवलिंग इतकं सगळं महत्त्व आपण बघितलं की शिवलिंगाची पूजा केल्याने जीवनाची सार्थकता होते, सगळे पाप दहन होतात. पण ते शिवलिंग झालं कसं, त्याची सुंदर कथा आहे. की एकदा काय झालं, ब्रह्मदेव आणि विष्णू दोघांमध्ये झाली तडाओड झाली की कोण मोठं आहे, श्रेष्ठ कोण आहे. त्यावेळेस एकदम त्यांच्यामध्ये एक काय ज्योतिस्तंभ असं म्हटलेले तेजरूप अग्निमय असा एकदम तो काय झाला, त्यांच्यामध्ये उभा राहिला. आणि त्यावेळेस आकाशवाणी झाली की जो कोणी या ज्योतिस्तंभाच्या वरचं टोक जाणेल आणि खालचं टोक जाणेल तो श्रेष्ठ. मग आता ब्रह्मदेव काय म्हणाले, माझं हौस आहे वाहन, मी जातो वरती. मग आता विष्णू म्हणे माझं वराह आहे, मी वराह रूपाने खाली जातो. दोघं जण सुरू केलं त्यांनी, ते वरती वरती जातात, खाली जात आहेत. विष्णू खूप खाली जातात खाली जातात, पण त्यांना काही त्या टोकाचा पत्ता लागत नाहीये. मग ते थकतात, ते म्हणतात नाही जमत, म्हणून ते परत वरती यायला लागतात. आता ब्रह्मदेव सुद्धा वरती जाताय पण त्यांना पण काही पत्ता लागत नाहीये. आता काय करावं, तेवढ्यात काय होतं, केवढ्याचं फुल असतंय ते असं वरतून खाली पडत येत असतं. त्याला विचारतात, अरे किती वरती आहे तो, ते म्हणा अहो तुम्हाला काही कल्पनाच देणार, अशक्य आहे तुमचं जाणं, मी तिथूनच वरतून खाली येतोय, नाही जाता येणार.
म्हणून एक आयडिया करूया आपण, हं? की तू काय करायचं, तू साक्षी व्हायचं. तू सांगायचं की हो, की यांनी ब्रह्मदेवांनी काय आहे वरचं टोक जाणलं आणि दोघांनी कॉम्प्रोमाइज करून आले खाली परत आणि सांगितलं मी टोक बघून आलो, हक्क एवढा आता फुल साक्षी आहे. विष्णू म्हणाले अरे बापरे, तेवढ्यात आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं की अरे खोटं बोलताय, हा ब्रह्मदेव खोटं बोलताय, तेवढ्याचं फूल पण खोटं बोलतोय. हं? दोघांनी मिळून षडयंत्र केलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला शाप देतो की ब्रह्मदेवाचं कुठेही मंदिर होणार नाही, त्याची पूजा होणार नाही. हं? आता त्यांनी काय केलं, ब्रह्मदेव आपले मग हे करतायत की बाबा आता चुकलं, आम्हाला माफ करा, माफ करा. गयावया करतायत, केवड्याचं फूलसुद्धा काय करतायत हात जोडून त्यांना विनवणी करतायत. तर तेव्हा ते म्हणतात की नाही नाही, की जेवढं तुम्ही खोटं बोलता ना तेवढं काय होतं की मनुष्याला दंड त्याचा मिळतो आणि तो त्याच्यातून खाली येतो. ज्या योग्यतेला असेल ना त्याच्यातून तो खाली येत असतो. म्हणून खोटं बोलल्याने इतकं काय असतं, इतकी हानी होत असते जीवनाची. हं? तर केवड्याला पण सांगितलं की तुझं आता फूल या शिवलिंगावर कधीही चढणार नाही. आता एवढं सुगंधित आहे ते, पण तरी ते काय झालंय, शिवाला अप्रिय झालं. हं? आता शिवतत्व म्हणजे काय, सत्य. म्हणजे सत्य जे आहे त्याला शिवतत्व म्हणतात. मग आता सत्य जे आहे त्याला हे खोटं कसं काय चालेल. हं? आणि म्हणून काय झालेलं आहे, सत्यापासून सुरुवात आहे ना तिथे. आणि अशी आकाशवाणी झालेली आहे. पण आता ब्रह्मदेव काय करतात, ते क्षमा याचना करतात. हं? आता शेवट काय, शिव ते शिव म्हणून म्हटलं ना, भोळे शंकर आहेत ते. त्यांनी काय केलं मग, शेवट उशाप दिला. हं? म्हणजे किती कोणी पतित असेल ना तरी त्याला क्षमा करून टाकतात. असं काय, असं शिवतत्व आहे. मग त्यांनी पुष्करमध्ये एकच ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. हं? संपूर्ण भारतात. तर उशाप देताना त्यांनी म्हटलं फक्त की जिथे जिथे यज्ञ होईल तिथे ब्रह्मदेवाची स्थापना झाली पाहिजे. जर त्याची स्थापना न करता यज्ञ केला तर त्या यज्ञाला महत्त्व राहणार नाही. म्हणजे ही त्याला काय हा मान दिला उशापमध्ये. म्हणजे आणि केवड्याच्या फुलाला काय सांगितलं की जेव्हा शंकराच्या पिंडीवर सगळी फुलाची असा ढीग असतो, आरास असेल, त्याच्यावरती ते चढवलं जाईल, डायरेक्ट शिवलिंगावर नाही. हं? असं त्याला पण काय झालं सांगितलं. त्यावेळेस सगळे देव पण आलेले आहेत आणि सगळ्यांनी विनवणी केली आहे, आम्हाला दर्शन द्या. हं? आणि तेव्हा निर्गुण स्वरूप अशा शंकरांनी सगुण स्वरूपात दर्शन दिलेलं आहे तिथे. हं? आणि तेव्हा सगळ्यांनी विचारलं की महादेवा, तुम्हाला प्रसन्न करायला काय साधन करावं. तेव्हा त्यांनी सांगितले की ज्या ज्या दिवशी या अग्निस्तंभाचं प्रागट्य झालं ना तो दिवस शिवरात्रीचा म्हटला जातो. त्या शिवरात्रीच्या दिवशी जे कोणी काय करेल, पूजा करेल, हां, आणि निराहार राहून करेल तो तर मला अत्यंत प्रिय होईल. म्हणून शिवरात्रीचं एवढं महत्त्व आहे. त्या दिवशी शंकराची पूजा केली तर शंकराला खूप तो भक्तप्रिय होतो. म्हणजे वर्षभर पूजा करण्याचं जे फळ आहे ना ते एक फक्त शिवरात्रीच्या दिवशी पूजा केल्याचं तेवढं फळ मिळतं. आणि जिथे ते प्रागट्य झालं त्या प्रभूचं, तर आज सुद्धा तिथे अग्निरूपामध्ये तिथे विराजमान प्रभू आहेतच शिव तिथे. तर ती कुठली जागा, अरुणाचल.
अरुणाचल प्रदेश आहे ना पर्वत, जिथे तिरुवन्नामलाई, दक्षिण भारतामध्ये तिरुवन्नामलाई आहे, जिथे रमण महर्षी, रमण महर्षींचा आश्रम आहे. त्यांनी तपश्चर्या केलेली आहे. 17व्या वर्षी रमण महर्षींना काय झालेलं आहे? साक्षात्कार झालेला आहे. तर अशा त्या अरुणाचलच्या तिथे हे काय पहिल्यांदा हे अग्निस्वरूपात प्रकट झालेले शिवलिंग आज सुद्धा त्रिपुरारी पौर्णिमेला तिथे हजारो टन कापूर जाळला जातो. म्हणजे ज्योतिस्तंभ तिथे काय करतात, उभं करतात. आम्ही एक वर्षी गेलो होतो तेव्हा बघितलं होतं की, आणि त्या दिवशी परिक्रमा दर पौर्णिमेला परिक्रमा करतातच अरुणाचलला, पण त्रिपुरारी पौर्णिमेला तर खूप महत्त्व आहे. आम्ही पण गेलो होतो, पण आमची काही डोक्यात नव्हतं, पण माहीत नाही, आम्ही रमण महर्षींच्या तिथून चाललो होतो रिक्षेतून आणि एकदम मनात आलं की नाही नाही आपण करूया परिक्रमा. आणि रिक्षेतून उतरून गेलो आणि गर्दी खूप असते, सगळे रस्ते बंद केले असतात, पण 14 किलोमीटर झाली 3 तासामध्ये. आश्चर्य म्हणजे म्हणतो ना की भगवंतच काय असतो, सगळं करून घेत असतो. आपल्या मनात काहीच नसतं, सगळी प्रेरणा देणारा तो. आणि संध्याकाळी ते असं छान काय आहे सगळं, अग्निस्तंभ सगळं आणि तिथं सगळा कापूर जाळला होता. इतकं सुंदर ते सगळं बघायला मिळालं. तर इथे असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारे हे जे शिवलिंग आहे ते वास्तविक आहे कसं, निर्गुण स्वरूप आहे, पण ते प्रतीक रूपाने लिंगाच्या रूपाने काय झालं ते सगुणात आलं. म्हणजे लिंग म्हणजे काय, म्हणजे प्रतीक आहे. म्हणून आता हा जो काय आहे अनंत कोटी आहे ब्रह्मांडाचा नायक जो, तो काय आहे लिंगाच्या रूपाने प्रकट, काय आपल्याला उपासना करायला, पूजा करायला आपल्यासाठी कसा झालेला आहे, सहज सुलभ झाला. तसं आपण म्हणतो ना की त्या परमात्म्याची कशी काय करू शकणार पूजा, जसं तिरंगा झेंडा. तर आता त्याला वंदन केलं की काय होतं, संपूर्ण भारताला वंदन केल्यासारखं होतं की नाही. तसं लिंगाची पूजा केली की त्या परमात्म तत्वाला पूजा केल्यासारखं होतं. त्यामुळे असं शिवलिंग म्हटलेलं आहे की कुठलंही तुम्ही घ्या, असं काही नाही आहे. किती पाऱ्याचं असतं, तांदुळाचं असतं, वाळूचं असतं, हां, सोन्याचं, चांदीचं, धातूचं, कुठलंही. आणि शिवलिंग म्हणजे नर्मदेश्वरचं शाळीग्राम, त्याची तर प्राणप्रतिष्ठासुद्धा करावी लागत नाही. पण त्याचं म्हटलेलं आहे की इतकं जर ते मनापासून त्याचं जर केलं पूजन तर त्याचं फळ काय, म्हणजे जसं तुकाराम महाराज म्हणतात ना की मातीचा केला पशुपती, त्याची पूजा केली, हां, माती नंतर काय करतात, ते शिवलिंग वाळूचं केलं की त्याला काय करतात, म्हणून टाकतात. पण ती पूजा कुठे जाते, त्या शिवाकडे जाते. म्हणून असं आहे की मनापासून पूजा जी आपण करतो ना ती सगळी त्या परमात्म्याकडे जात असते. आणि अशा पूजेची सोय म्हणून काय झालं, हे लिंग रूपाने प्रतीक आपल्याकडे झालं. आता एक आपण हे बघणार आहोत की अशी ही सगळी जी माया आहे, ती मायेतून तरून जाण्यासाठी या सगळ्या शिवलिंगाची मनोभावे म्हणून म्हटले पूजा करायची. कारण माया अति दुस्तर आहे. आपण त्या मायेमध्ये गटांगळ्या खातो. एवढंच काय, नारदसुद्धा काय झालंय त्या मायेमध्ये डुबले. एकदा काय झालं की नारद असे फिरत फिरत हिमालयात गेले. हिमालयात एक सुंदर रम्य ठिकाण बघितलं आणि तिथे समाधी लावून बसले. आणि ते तिथे इतके समाधीत अगदी तल्लीन झाले. आता ज्या वेळेस असं कोणी छान उपासना करतो ना तेव्हा इंद्राला भीती वाटते की हा माझं स्थान घेईल. आणि म्हणून इंद्राने काय केलं की कामदेव आणि अप्सरा सगळ्यांना पाठवलेलं आहे. पण नारदांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. आणि मग ते लोक परत गेले. थोड्या वेळाने उठले समाधीतून आणि त्यांना वाटलं वा,
मी काय विजय मिळवला या सगळ्या मायेवर, मला काही याचा परिणाम झाला नाही. पण ते काय आहे, कोणी कोणाला माहिती आहे की नाही, एवढी सगळी हे मोठी मी मिळवलं आहे सगळं. आपणच जाऊन सांगावं. गेले ते ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाला म्हणाले, सगळं सांगितलं, असं असं मी तिथे समाधी होतो, हे सगळे आले, माझ्यावर काही परिणाम झाला नाही. ब्रह्मदेव म्हणाले, वा वा, त्यांचा पुत्र ना तो मानस, वा वा, छान तू, छान तू हे घडवलंयस. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, सत्कार केला, निघाले ते पुढे. म्हणे चला आता शंकरांना जाऊन सांगावं. शंकरांकडे गेले, त्यांना सगळं सांगितलं. शंकर काय वैद्य आहे, रोग काय झालेला आहे बरोबर कळतं. ते म्हणाले, हे बघ, छान तू सगळं चांगली सिद्धी मिळवली आहेस, पण तू हे विष्णूला सांगू नकोस बरं. नारदांना काय वाटलं, नारदांना वाटलं की त्यांच्या पोटात दुखतंय, त्यांना माझं चांगलं बघवत नाही. आणि म्हणून ते म्हणे, काही नाही, आता मी मुद्दामच वैकुंठात जाऊन नारद यांना सांगतो, विष्णूंना. आणि म्हणून ते काय केले की विष्णूकडे गेले. विष्णूंना जाऊन सांगितलं सगळं. विष्णू म्हणाले, वा 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 वा, हं, तू तर म्हणे काय, तुझा तर सत्कारच करायला पाहिजे, तू केवढं मोठा, अगदी एवढा ज्ञानी, एवढा हे, खूप तुझं कौतुक केलं. आणि म्हणाले, बरं बरं, येत जा बरं नेहमी, आज जास्त मला वेळ नाही आहे, पण असंच नेहमी तू येत जा माझ्याकडे. झालं, निघाले ते तिथून. आणि काय झालं, एकदम नवीन एक नगरी त्यांना दिसली. आणि तिथे त्यांना कळलं की या नगरीच्या राजाचा, त्याची कन्या आहे, तिचं स्वयंवर आहे उद्या. म्हणून ते गेले राजाकडे. राजाला आनंद झाला, म्हणे अरे वा, उद्या चांगलं स्वयंवर आहे, तुम्ही आशीर्वाद द्यायला आलात. म्हणे हिचं हात बघा. ती पण आली, श्रीमती तिचं नाव. ती पण आली, हात बघितला. त्यांनी हात बघितला, म्हणता अरे, ही तर त्रैलोक्याची, जो हिच्याशी म्हणजे लग्न करेल ना, तो त्रैलोक्याचा पती होणार. म्हणतात, मग माझ्याशीच लग्न झालं तर किती छान होईल. माया कशी असते पहा. तर ते म्हणे की पण आता मुलींना काय असतं, सुंदर नवरा हवा असतो. म्हणून ते विष्णूकडे गेले. विष्णूला सांगितलं, अरे बा, पत्नी नसली की किती म्हणे हाल असतात, तर मला पत्नी हवी आहे, तर मला छान तुमचं सारखं रूप द्या. विष्णू म्हणतात, बरं. आणि त्यांनी दिलं म्हणे. येतात ते आपल्या इथे, परत येऊन बसतात, पहिल्या लाईनीत सगळे बसलेले असतात. हळूहळू ती काय येते, राजकन्या श्रीमती. आणि सगळ्यांकडे पाहत पाहत निघत आहे. त्यांना ती खात्री असते, आता ही मला काय करणार, घालणार, माझ्या गळ्यामध्ये माळ घालणार. ती त्यांच्या जवळ येते, तो इतकी घाबरते, पटकन पुढे पुढे निघून जाते. विष्णू पण येऊन बसलेले असतात मागच्या लाईनीत. तिथे जाऊन ती त्यांच्या गळ्यात ती हार घालते. बघतात ते, तर काय असं का झालं. तेव्हा त्यांना शेजारचं कोणी म्हणतं, तुमचं तोंड तर बघा. ते बघतात तर काय, वानराचं रूप असतं, वानराचा चेहरा, सगळं बाकी शरीर विष्णूसारखं, पण चेहरा वानरासारखा. ते इतके संतापतात आणि ते विष्णूला शाप देतात की तुला सुद्धा काय होईल, असंच पत्नीसाठी जळावं लागेल. आणि जेव्हा वानर तुला मदत करतील तेव्हाच तुझी पत्नी तुला प्राप्त होईल. विष्णू म्हणतात, ठीक आहे, मी हे करतो. पण मग ते त्यांना सांगतात की अरे बाबा, तू जे तप केलंस ना हिमालयात, ती सगळी जागा शिवानी भारीत झालेली होती. आणि म्हणून म्हणजे शिवाचं इतकं काय आहे, इतकं प्रभुत्व तिथे होतं की जर शिवाचं तिथे स्थान असेल ना, तर तिथे माया काय आहे, काही करू शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला त्याचं काही त्यावेळेस झालं नाही, तर तुमचा पराक्रम नाही आहे त्याच्यामध्ये. हं? अशा प्रकारे म्हणून म्हटलं की काम क्रोध, हे काम क्रोध जे म्हटलेले आहे, की इतके वाईट आहे, हीच माया आहे. हं? आणि ते काय आहे, माणसाला ते येतातच. त्याच्यावर विजय मिळवायचा असेल तर काय करा, शिवाची आराधना करा. हं? म्हणून आता इथे सांगतायत की कुठल्याही भावाने तुम्ही करा. कितीतरी भाव आहे, वात्सल्य भाव आहे, माधुर्य भाव आहे, लालन भाव आहे, किती कुठलाही भाव, की पिता
आज माझे पिता आहेत, का माझा पुत्र आहे, का माझा सखा आहे, का माझं काय आहे, की प्रियतम आहे, कुठल्याही भावाने पण काय करा, त्याची मनापासून नातं निर्माण करायचं आणि त्याच्याशी काय करायचंय, अशा प्रकारे त्याची आराधना करायची. आता आपण पुढे एका मुद्द्याकडे जाणार आहोत, की दक्ष प्रजापती. आपल्याला माहिती की दक्ष प्रजापतीने एकदा मीटिंग बोलवलेली असते आणि त्यावेळेस सगळेजण आलेले असतात आणि हा येतो शेवट, तेव्हा सगळेजण उभे राहतात. पण ब्रह्मदेव आणि हे शंकर दोघं काही उभे राहत नाही, कारण हे शिव असतात ना, ते त्यांच्या ध्यानात लीन असतात. आणि ब्रह्मदेव काय म्हणतात की माझा हा पुत्र आहे दक्ष, म्हणून ते नाही उभे राहत. पण दक्षाला खूप राग येतो आणि तो काय वाटेल तसं बोलतो, की हा काय स्वतःला समजतो. त्यावेळेस ते होतं आणि त्यानंतर दक्षाने मोठा यज्ञ करायचं ठरवतो. आता तो यज्ञ आहे ना, तो कसा असतो, काही असा भक्तीने वगैरे केलेला, तो असा स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी हं, तो ते करत असतो. म्हणून असं म्हटलेलं आहे की भक्ती भावना ही दक्षाकडे नव्हती, तो नुसता कर्मकांडी होता. आणि म्हणून यज्ञ करायचा, त्याच्यामध्ये काय, त्याचा अहंकार खूप होता. हं? आणि त्यात जसा अहंकार येतो ना, तसं काय होतं, त्याच्यातलं सगळं मूल्य नष्ट होत असतं. कुठलीही गोष्ट आपण अहंकाराने केली ना, की त्याचं मूल्य सगळं जातं. म्हणून आपण ज्ञानेश्वरी एवढी सगळी लिहिली माऊलींनी, पण म्हणतायत का की माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडून करून घेतलं. हं? सगळे संत असं म्हणतात की नाही, मी केलं म्हणतात का? दासबोधात पण समर्थ म्हणतात काय, सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वती काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय वानू. पण इथे काय होतं की दक्ष हा अहंकाराने करत असतो. आता सतीला वाटतं की ह्या दोघांमध्ये भांडण आहे, मिटावं, आणि त्याच्यासाठी काय आहे, मी जाते आता. आता ती विचारते शिवांना, शिव काहीच म्हणत नाही, हो पण म्हणत नाही, नाही पण म्हणत नाही. हं? ही बोलण्याची एक काय असते, एक युक्ती असते. कारण हो म्हटलं तर पुढे काय होणार आहे त्यांना माहीत असतं, नाही म्हटलं तरी पण काय होईल, तिला ती जाणारच आहे, म्हणून काहीच बोलत नाही आणि सती जाते आहे. तिथे आपण बघतो कोणी तिला काय आहे मान देत नाही आणि त्यामुळे तिच्या पतीचं स्थान पण नाही आहे कुठे, त्यामुळे तिला खूप संताप होतो. आणि ती म्हणते की अरे, अशा पित्याच्या ठिकाणी माझा जन्म झाला, हे मला लाजिरवाण वाटते, हा देहच नको आता मला. आणि म्हणून ती काय करते की त्या याच्यामध्ये जळून जाते. आता दहन होतं तिचं, तिचं सगळं अग्नी तिचा भडकतो आणि त्याच्यात तिचं शरीराचं दहन होतं. आता हे सगळं काय आहे, कळते तिकडे शंकरांना. वीरभद्राला पाठवतायत, वीरभद्र येऊन सगळ्या यज्ञाचा काय करतोय, विध्वंस करतात. हं? म्हणून काय आहे की अधिष्ठान, भगवंताचं अधिष्ठानाशिवाय हे केलं ना काही, की त्याच्यामध्ये कधीही सफलता येत नसते. हं? आणि त्याच्यामुळे जिथे जिथे ते मग गेलेले शिव आणि तिचं कलेवर घेऊन जिथे जिथे आता म्हणतो जे जे भाग तिचे पडले, ती ती सगळी शक्तिपीठं झालेली आहेत. तर अशा प्रकारे काय आहे की आराध्य जे शिव आहे त्याचा अपमान केला ना, की अशा प्रकारे काय होते, गत होत असते. कारण वीरभद्राने काय केलेलं आहे, सगळा विध्वंस केला, पण या दक्षाचं पण काय आहे, सगळं शिरच्छेद केलेलं आहे. तेव्हा सगळे देव ब्रह्मदेवाला घेऊन शिवाकडे गेलेले आहेत आणि आराधना करतायत. ते परत आपण बघितलं ना, ते भोळे आहे, ते क्षमा करतात आणि ते सांगताय ठीक आहे, आता काय आहे, एका याचं म्हटलेलं आहे त्याला दुसरं मस्तक
त्याला लावा एका बकऱ्याचं आणि त्याप्रमाणे ते काय करतायत की शिवदृष्टी म्हणजे कशी आहे की ती कोणावर पडली ना की त्याचं सोनं होत असतं. तसं शिवदृष्टी त्या दक्षावर पडली आणि तो पुन्हा जिवंत झालेला आहे. आणि तो काय करतोय त्याच्या चरणाशी लोळत घेतो. पूर्ण त्याचं काय होतं अहंकार जाऊन त्याची मती सगळी बदलून जाते. अशा शिवदृष्टीचा काय आहे हा महिमा आहे. आणि मग पुन्हा तो यज्ञ केला जातो आणि त्या शिवांच्या कृपेने सगळा पूर्ण होतो. आता दक्षाने सांगितलं मग की माझ्यावर आता अनुग्रह करा. आणि म्हणून मला काय करा की तुम्ही इथेच आता स्थापित व्हा शिवांना सांगताय. आणि म्हणून आज सुद्धा की कुठे आहे कणखल हरिद्वारला कणखल क्षेत्रामध्ये दक्षेश्वराच्या रूपामध्ये महादेव तिथे आज सुद्धा विराजमान आहेत. म्हणजे कशी ती कृपा करतात ही सगळ्यांना आठवण राहावी म्हणून ती आठवण होण्यासाठी आज सुद्धा तिथे काय आहे ते आहे. आता सतीचं दहन झालेलं आहे आणि एक तारकासूर म्हणून आहे राक्षस. तो खूप तपश्चर्या करतोय. म्हणजे असुर पण तपश्चर्या करायची, देव पण तपश्चर्या करायचे. आता विष्णूंनी पण केली ना, बद्रिकाश्रमामध्ये तपश्चर्या केलेली आहे, रामाने पण केलेली आहे. तर म्हणून असं म्हटलेले की रोज माणसांनी यज्ञ दान आणि तप हे 3 रोज करावं. आता कोणी म्हणतं आता यज्ञ कुठे करणार हो, आपल्या संकल्पना काय असतात यज्ञ म्हणजे काय ते सगळं म्हणजे बोलवायचे हवन कुंड हे असं कसं रोज करणार. तर संत काय सांगतात आपल्याला तसं नाही, हनुमान चालिसाचा पाठ रोज करा तो यज्ञच आहे. असं काहीतरी तुम्ही हे करा तो यज्ञच होतं. रोज काहीतरी हाताला देण्याची सवय ठेवा आणि रोज काहीतरी तप म्हणजे शरीराला तापवायचं आहे असं थोडंसं तरी का का होईना हे करत जा. आणि म्हणून जप कर, जपयज्ञ हा सगळ्यात श्रेष्ठ म्हटलेला आहे. तो जपयज्ञ करा. तर असा हा तारकासूर तप करत आहे. आता तप केल्यामुळे काय होतं ब्रह्मदेवाला जावं लागतं. विचारतात काय हवंय तुला. तो म्हणतो मला मृत्यू नको. त्यामुळे असं होणार नाही, मृत्यू हा प्रत्येकाला आहेच. तर म्हणे बरं मग असं करा मला शिवाच्या पुत्राकडून मृत्यू यावा. आता काय झालेलं आहे सतीचं दहन झालेलं आहे. शिव आता दुसरी पत्नी करणार नाही, माझ्या पुत्राचा प्रश्नच येत नाही. आणि असं यांनी वरदान मागून घेतलं. आणि तो काय झालेला आता उन्मत्त झाला आणि सगळ्यांना सळो का पळो केलेलं आहे. इंद्राला सगळं सोडून जावं लागलेलं आहे. तेव्हा सगळेजण काय आहे सगळ्या देवता जगदंबेकडे गेलेल्या आहे, जगदंबेची आराधना केली आहे. आणि ती प्रसन्न झाली तेव्हा तिला सांगितलं की तुम्ही काय करा की परत तुम्ही जन्म घ्या. आणि कारण ह्या शिवाच्या पुत्र झाला तरच काय होईल आम्हाला ह्या सगळ्यातून सुटका होईल. आणि म्हणून तिने सांगितलेलं आहे की हो काही हरकत नाही, मी हिमालयाची पुत्री म्हणून पुन्हा जन्म घेईन. म्हणून आपण बघतो की हिमालय हिमालय ह्या सगळ्या देवता आहेत. पूजा करतो की नाही आपण, हिमालयाची पूजा करतो. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यांना देवता मानलेला आहे आणि त्या तिथे जसं गंगेची पूजा करतो, नर्मदेची पूजा करतो, पाण्याची पूजा नाही होती, ती देवतेची पूजा असते. आणि भूमिपूजन करतो आपण, करतो की नाही, भूमी ही पण काय देवता आहे. तर अशा प्रकारे इथे काय केलेलं आहे आवाहन केलेलं आहे त्या देवतेला. एक गोष्ट सांगते तुम्हाला, देवतेवरून आठवलं म्हणून सांगते की जेवढा आपण या सगळ्या गोष्टींचा या देवता म्हणून आदर करतो ना आपण त्या सगळ्या भूमीची नदीची, त्या आपल्याला अनुकूल होत असतात. एक उदाहरण आहे की सीमा आहे आपली पाकिस्तान बॉर्डरवर
हं? त्या सीमेवर एक दुर्गा माताचं मंदिर आहे. तर ज्यावेळेस पाकिस्तानचं युद्ध झालं ना, त्यावेळेस किती बॉम्ब येत होते. पण त्या मंदिराच्या अर्धा किलोमीटरच्या तिथे ते थंड होऊन जायचे. 700 बॉम्ब आले बरं का. पण ते सगळे थंड होऊन गेले, फुटले नाही एकही. तर तेव्हापासून काय झालं, सगळेजण आता सगळी मिलिटरी त्या देवीला आधी पूजा करतात. हं? म्हणजे अशी काय आहे, अशी त्या देवतांची कृपा होत असते. हं? म्हणून ही सगळी विद्या आहे ना, ही सगळी ऋषी मुनींनी आपल्याला काय केलेलं आहे, ही सगळी दिलेली आहे. म्हणून आपल्याला माहिती आहे की हे नोबल पारितोष मिळालं कोण, रवींद्रनाथ टागोर. ते काय म्हणाले की वनस्पतीमध्ये चैतन्य आहे, हे मी फक्त विज्ञानाच्या पद्धतीने सिद्ध केलं, पण हा सिद्धांत आपल्या ऋषी मुनींनीच आधी सांगितलेला आहे. आणि त्यामुळे काय आहे की या हिमालयाला पण आपण प्रणाम करतो. ती देवभूमी म्हटली जाते. तर म्हणून ते नुसतं काय हिमालय म्हणजे काय, म्हणजे दगड आहे असं नाही आहे, तो पर्वत आहे असं नाही आहे. तिथे काय आहे, देवता आहे ती. तर अशा प्रकारे त्या हिमालय आणि मैना त्याची पत्नी, त्यांच्या तिथे काय झालेलं आहे, पुन्हा जन्म झालेला आहे. आणि आता तिचं पर्वताची पुत्री म्हणून तिला पार्वती म्हटलं जातं. उमा हे नाव केलेलं आहे आणि ती गौरांगी आहे म्हणून गौरी सुद्धा तिला म्हटलं जातं. आता ती लहानपणापासूनच काय खूप तपश्चर्या करते. 5 वर्षापासूनच तिच्या 2 सखी आहे, जया आणि विजया, त्यांना घेऊन ती काय वनामध्ये जाऊन तपश्चर्या करते. त्यावेळेस तिथे एक साधू येतात. तर हिमालय पण काय म्हणतो की आपण या साधूंची सेवा करावी. आणि म्हणून त्यांच्या सेवेला, आता ते खरे साधू म्हणजे कोण आहे, प्रत्यक्ष साक्षात शिवच आहे. म्हणून तेव्हा ही काय करायची, पार्वती पण जायची त्यांच्याबरोबर. तर त्यांनी काय सांगितलं, हिला आणत नका जाऊ तुम्ही बरोबर, कारण त्यांना असं वाटायचं की ही आपल्याबरोबर राहावी. तेव्हा ती इतकं सुंदर उत्तर देते आणि त्यामुळे ती रोज काय करते, हिमालयांबरोबर जातच असते. इतकी तपश्चर्या तिने, तिथे सेवा करते आणि तपश्चर्या करते. शरीर आपलं सगळं सुकून गेलंय, अन्नाचा त्याग केलेला आहे, पानं खाऊन राहते आहे. हं? म्हणून तिचं नाव अपर्णा जे ठेवले गेलेलं आहे. तर अशा प्रकारे ती करते तपश्चर्या. पण महादेवांच्या मनामध्ये अजून काही कामना उत्पन्न होत नाही. सगळे देव म्हणतात, काय झालं बाबा, कुठपर्यंत आलं यांचं. हं? मग शेवट कामदेवला पाठवतात. कामदेव सगळ्या ह्याच्यासाठी जात आहेत, सगळा सरंजाम घेऊन, आणि त्यांना तपोभंग करायला जातात. त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये शंकराचा असा प्रणय जरा निर्माण होतो. ते डोळे उघडून बघतात कामदेव आणि तिसरा नेत्राने त्याला भस्म करतात. त्यावर सगळे देव म्हणतात, थांबा थांबा, पण ते भस्म करतात. आता काय करणार, ती रती त्याची पत्नी रडते. सगळे देव म्हणतात, आता तू त्यांनाच जाऊन काय कर, विनवणी कर महादेवांना. ती जाते महादेवांकडे. तेव्हा ते परत करुणामय तिला सांगतात, ठीक आहे आता थोडा दिवस तो अनंग राहील, पण त्यानंतर तो कृष्णाच्या पुत्राच्या त्यांनी जन्म घेईल परत. आता मग महादेव काय ठरवतात, एक सप्तर्षींचं रूप घेतात. सप्तर्षी आहे त्यांचं, आणि जातात. ही तपश्चर्या करते पार्वती, तिथे जातात आणि खूप त्यांच्याबद्दल काही काय बोलतात महादेवाबद्दल. ती म्हणते, हे पा पार्वती, की मी माझ्या मनाने त्यांना काय पूर्ण वरलेलं आहे. हं? त्यामुळे मला काही तुमचं ऐकायचं नाही. मग काय करतात महादेव, एक वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतात आणि तिथे जाऊन ते खूप निंदा करतात परत महादेवांची. हं? काय तू काय त्याच्याबरोबर काय त्याचा ध्यास धरून बसली आहे, काय त्याला काय 3 डोळे, काय माता पिता कोण माहीत नाही, त्याचं कुळ काय माहीत नाही, किती दुसरे देव छान छान आहेत, तर तू काय त्याच्या मागे लागली आहे. तिने ऐकलं आणि ती म्हणाली, आता जास्त तू बोललास ना, तर त्या सखींना म्हणे, याला बाहेर घेऊन जा.
असं करून ती पुढे चालली होती. तेवढ्यात त्या ब्राह्मणांनी काय केलं, तिथं हात धरला. पण तिने मागे बघितलं. मागे बघितलं, साक्षात महादेव उभे होते. ती म्हणाली, असं तुम्ही मला का छळताय? तर म्हणे, आलो ना पण मी तुझ्या तपश्चर्येला आलो ना. म्हणे, असं नाही, माझ्या पित्याला जाऊन माझी मागणी करा. त्यामुळे बरं. म्हणून ते येतात इथे. हिमालय परत कुठे गावाला गेलेला आहे, बाहेर गेलं आहे. ती मैना आहे, ती काय त्यांचा जलसा चाललेला आहे, तिचा नृत्य बित्य सगळं बघत बसलेली आहे. महादेव काय करतात, छान एक नृत्यकाराचं रूप घेऊन सुंदर नृत्य करतात. ती खुश होते, म्हणते काय सुंदर, याला काय खूप म्हणे थाळी भरून काय सोने आणि काय द्या. तो म्हणतो मला काही नकोय. मग काय हवं तुला? तुमची मुलगी हवी. त्याला मारायला जातात, तो अंतर्धान होतात आणि पार्वतीला येऊन सांगतात की मी तुझी मागणी करून आलो. मग शेवट काय, नारद मुनी काय करतात, मध्यस्थी करतायत आणि त्यांचं काय आहे, लग्न ठरतं. आता ती बारात निघते, तर महादेव काय करतायत, इतकं वेड्यासारखं रूप सगळं घेतायत. भस्म भीष्म सगळं मागेच, काय नंदीवर मागेच तोंड करून बसतात. मग ते विष्णू वगैरे म्हणतात, असं नका करू, जरा चांगलं हे करा. सगळे भूतगण पुढे, देव सगळे मागे. ती मैना अगदी बेशुद्धच होते सगळं बघून. मग पुन्हा सुंदर रूप घेतात आणि मग त्यांचा विवाह होतो. आता सगळी बारात सगळी झाली, सगळं छान झालं आणि दोघं जण विहार करायला गेले. इथे देव सगळे खालीवर होत आहेत की काय झालं आता, पुत्र केव्हा होणार, पुत्र केव्हा होणार. आणि शेवट काय आहे की खूप प्रयास लागते करून महादेवाच्या काय आहे, त्या गौरीच्या ठिकाणी कुमाराची प्राप्ती होते. म्हणजे 6 ऋषीपत्नींनी आपलं योगदान दिलं आणि मग ते भगवंताचं जे तेज होतं ना, त्या गौरीच्या 6 मुखांनी प्रकट झालं. म्हणून आणि ते कृत्तिका नक्षत्रावर 6 मुख असं त्याचं नाव कार्तिक ठेवलं गेलं. आणि कार्तिक स्वामींचा जन्म झाला. आता जन्म झाल्यावर पटकन काय आहे, ते थोडे मोठे झाले, लगेच सगळी देवांची सेना आली तिथे, त्यांना सेनापती केलेलं आहे आणि युद्धाला निघालेत. आणि तारकासुराशी काय जरा युद्ध चाललंय. देव म्हणतात आता लवकर मारा याला. तारकासुराला त्याला खेळवत असतात, अरे कार्तिक स्वामी. आणि शेवट मग काय होतं की कार्तिक स्वामी काय करतात, तारकासुराचा वध करतात. की असा तो भूमीवर पडतो आणि असा त्या तारकासुराचा वध झाल्यावर आकाशातून पुष्पवृष्टी होते. सगळे देव स्तुती करतात. महादेव पण मग नंतर येतात, त्याला मांडीवर बसवून त्याची स्तुती करतात. अशा प्रकारे म्हणजे याच्यातून असं घ्यायचं आहे की तारकासूर म्हणजे काय, आसुरी संपत्ती. आणि म्हणून आसुरी संपत्तीचा नाश झाला. कारण या जगामध्ये कुठला युग असेल ना, तरी असं होतच नाही. थोडे वाईट आणि चांगले दोन्ही प्रकारचे, काही सज्जन आहे ना दुर्जन आहे, असे सगळ्या ह्याच्यामध्ये लोक असतातच. आणि त्याच्यासाठी अखंड काय आहे, संतांचं आगमन होत असतं आणि संत अहिंसेचा उपदेश करत असतात. आणि त्याच्यासाठी म्हणून म्हटलेलं आहे की अशा संतांचं रक्षण करण्यासाठीच भगवंत अवतार पण घेत असतात की अशी असुरी संपत्ती सगळ्यांची जावी. आणि अशा ह्या तारकासुराचा वध झालेला आहे. आता त्या तारकासुराला 3 मुलं आहेत. आता ते 3 मुलं म्हणतात की अरे ते 3 जण खूप तपश्चर्या करतायत आणि इतकी तपश्चर्या करून परत ब्रह्मदेव प्रसन्न होतात. ते आता प्रसन्न झाल्यावर विचारतात काय घोर तप केल्यावर. ते म्हणतात आम्हाला मृत्यू नको. म्हणजे असं नाही होणार, मृत्यू तर येणारच. तेव्हा ते सांगतात की आम्हाला 3घांना घर नाही आहे, तर 3 घरं द्या आम्हाला. आणि आमच्या एकाला सोन्याचं घर, एकाला चांदीचं घर आणि एकाला लोखंडाचं घर. आणि ते घरं अशी फिरत राहणार सारखी. आणि ज्या वेळेस ती 3ही घरं एका रेषेत येतील आणि एकच व्यक्ती एका रेषेमध्ये या 3ही घरांना मारेल, तेव्हाच आमचा मृत्यू होईल.
असं हे काय करतात ते करतात. त्यामुळे त्यावेळेस आता हे तिघजण परत अत्याचार सुरू करतायत आणि त्यावेळेस पुन्हा काय आहे, सगळेजण देव सगळे काय करतात, महादेवांना विनंती करतायत की काही करून काय करा, आता यांचा नाश करा. हं? तर तिघजण आता काय करायचंय, समाप्त करायचेत. आणि म्हणून महादेव पिनाक धनुष्य घेऊन निघतात. हं? आता त्या पिनाक धनुष्य घेऊन त्यांनी काय केलेलं आहे, त्रिपुरारी पौर्णिमेला हं, या 3 असुरांचा वध केला. हं? आणि वध म्हणजे तिन्ही घर एका ह्याच्यात आले आणि त्या पिनाक धनुष्याने तिघांचा वध केलेला आहे. सगळीकडे आनंद झालेला आहे. आता हे 3 म्हणजे काय, हे 3 जण होते म्हणजे काम क्रोध लोभ, सत्वर गुण रजोगुण तमोगुण. आता सत्वगुण असतो ना, त्याची ती पण बेडीच आहे, पण सत्वगुणाची कशी सोन्याची बेडी म्हटली जाते, रजोगुणाची चांदीची बेडी आणि तमोगुणाची लोखंडाची बेडी. म्हणजे या तिघांचे 3 घरं होते. म्हणजे असे हे 3 गुण. त्या 3 गुण सारखे खाली फिरत होते हे 3 जण. म्हणजे हे सारखे काय असतात आपल्या शरीरामध्ये आणि प्रकृतीमध्ये, सारखे हे 3 गुण फिरत असतात. हं? आता ते 3 गुण एका लाईनीत आले पाहिजे, म्हणजेच काय, ते तिन्ही गुण असे शांत झाले पाहिजे. त्याच्यासाठी गीतेत म्हटलंय ना, युक्ताहार विहारस्य, म्हणजे आहार विहार आचार उपचार सगळं सम पाहिजे. तर रजोगुण तमोगुण खाली बसतो. आणि सत्वगुण सुद्धा, आता सत्वगुण वरती राहायला पाहिजे अखंड, पण ती सुद्धा सोन्याची बेडी म्हटली आहे, कारण त्याचा पण अहंकार येतो की मी खूप ज्ञानी आहे, मी खूप परोपकारी, मी खूप सज्जन, तो सुद्धा गेला पाहिजे मनातून. म्हणून भगवंतानी काय म्हटले गीतेमध्ये, दैकृण्य विषावेता निस्तैकृण्ये भवार्जुन, की तिन्ही गुणांच्या पलीकडे जायचं आहे. म्हणजे तिन्ही गुण अशा प्रकारे काय झाले पाहिजे, सगळे खाली बसले पाहिजे, तिन्ही गुणांचा अहंकार नको. आणि त्याच्यासाठी ते कसं होणार, म्हणून म्हटलंय भक्ती आहे, की भक्ती केली तरच हे 3 गुण कसे होतात, हळूहळू हळू त्याचा अहंकारातून हा भक्त कसा होतो, मुक्त होत जातो. आणि त्याच्यासाठी म्हटलेलं आहे की अशा प्रकारे ह्या सगळ्या देवी देवता या सगळ्या आपल्या शरीरातच आहेत. आणि त्यांची आपल्या इथेच काय करायची, भक्ती करायची आहे, की तो माझ्या इथेच आहे असं समजून अंतर्मुख होणं, त्याची काय करायची आहे, पूजा रोज. म्हणून म्हटले की शिवलिंगाची जर आपल्याला जर अशी काही भौतिक त्यांनी नाही करता आली, अंगुष्ट मात्र असं म्हटलं, माझ्याजवळ अंगुष्ट मात्र आहे, तर मनानेच त्याची काय करा, पूजा करा. त्याने काय होईल, हळूहळू प्रेमाचा झरा वाढेल. प्रेमाचं जसं प्रेम वाढलं ना भगवंताचं, की त्याला भक्ती म्हटली जाते. आणि अशी भक्ती वाढली की मग काय, एक कवच तयार होतं आपल्या आजूबाजूला. आणि त्या कवचामुळे सगळ्या दुर्गुणांचा नाश होतो. आणि एक शांतता, तृप्तता, आनंद हे म्हणतो ना, हे हळूहळू आपल्याला प्राप्त व्हायला लागतं. कारण हे सगळं दुसरे दुर्गुण आहेत ना, ते सगळे येतच नाहीत, ते कवच तयार झाल्यामुळे ते येतच नाहीत. आणि ते नसले की मन पहा, रागाने लोभाने किती व्यग्रता असते, पण ते नसलं ना की मन कसं शांत मोकळं वाटतं. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे की भक्ती करा. भक्ती केली की हळूहळू कसं होईल, की ह्या कवच झालं की हे सगळं येणारच नाहीत विकार आपल्याकडे. आणि हळूहळू आपोआप तृप्तता शांतता यायला लागेल. म्हणून अशी त्रिपुरा पौर्णी आता येते आहे रविवारी, त्या निमित्ताने आपण आज हे शिवमहात्म्य बघायचा प्रयत्न केला, की आपण अशीच प्रार्थना करूया की अशा 3 गुणांचा आपला पण काय होऊ दे, सगळा शांत होऊ दे. आणि खरा भक्त म्हणून जीवनाची सार्थकता
होऊ दे. झालेली सेवा शिवाच्या चरणी अर्पण करून आज आपण इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.